नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या कलियुगात सर्वत्र निरनिराळ्या धर्माचा प्रसार होताना दिसतो. परंतु या धर्म या संकल्पनेचा अर्थ काय असे विचारले तर जो धर्म आपण धारण करतो तो धर्म. स्वकर्तव्य पालनाचे नाव धर्म. जसे राजाचा धर्म तो राजधर्म, पित्याचा धर्म कर्तव्य पितृधर्म, मुलीचा धर्म कन्याधर्म, पतीचा धर्म पतिधर्म, पत्नीचा धर्म पत्नीधर्म इत्यादी. जर माणूस सर्वत्र शांततेची इच्छा करीत असेल तर त्याने वादविवाद युद्ध सोडून मानव धर्माचे पालन करावे. सर्व धर्म मानवहितच सांगतात. म्हणून मानवता हे सर्व धर्माचे मूळ आहे. तो मानवता धर्मच येथे वर्णन केलेला आहे. तर आज आपण पाहणार आहोत आपल्या पाठ्यपुस्तकातील पंचदशः पाठः मानवता धर्मः सरळ अर्थ लेखनासाठी. कलियुगे अस्मिन् सर्वत्र विविध धर्माणां प्रचारः भवति इति दृश्यते. किन्तु धर्मः संकल्पनायाः कः अर्थः इति चेत् यः धारयति सः धर्मः. स्वकर्तव्यस्य पालनं नाम धर्मः. यथा राजधर्मः, पितृधर्मः, कन्याधर्मः, पतिधर्मः, पत्नीधर्मः इत्यादयः. यदि मानव सर्वत्र शान्तिमिच्छति विवादं युद्धं च त्याक्तुमिच्छति तर्हि तेन मानवता धर्म एव पालनीयः. सर्वे धर्माः मानवताहितवादिनः एव. अतः मानवता सर्वधर्माणां मूलं. स मानवता धर्म एव अत्र वर्णितः अस्ति. म्हणजेच माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे याचे नाव मानवता धर्म किंवा माणुसकी. सर्व धर्मामध्ये सांगितलेले हे मानवतेचे तत्व सोयीस्करपणे बाजूला ठेवले जाते आणि त्यामुळे धर्माच्या नावावर दंगली युद्धे होतात. हा इतिहास आहे आणि मानवता धर्म विसरलो तर भविष्य काळातही इतिहासाचीच पुनरावृत्ती होईल. कवींनी विविध उदाहरणं देऊन खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे हेच या श्लोकातून पुन्हा पुन्हा सांगितलेले आहे. ते कशा पद्धतीने सांगितले हेच आपण या श्लोकांद्वारे पाहणार आहोत. चला तर पाहूयात पुढचा श्लोक. यथैव सकलाः नद्यः प्रविशन्ति महोदधिं तथा मानवता धर्म सर्वे धर्माः समाश्रिताः. अन्वय पाहूयात. यथा सकलाः नद्यः महोदधिं प्रविशन्ति तथा एव सर्वे धर्माः मानवता धर्मं समाश्रिताः सन्ति. शब्दार्थ पहा. महोदधिं म्हणजेच महासागरात, समाश्रिताः समाविष्ट होतात, आश्रय घेतात. ज्याप्रमाणे सगळ्या नद्या महासागरात प्रवेश करतात त्याचप्रमाणे सर्व धर्म हे मानवता धर्माचा आश्रय घेतात, मानवता धर्मात समाविष्ट होतात. आपल्याला माहीतच आहे सर्व नद्या ह्या जरी वेगवेगळ्या दिसल्या तरी त्या शेवटी कुठं जाऊन मिळतात तर महासागराला. त्या कुठे सामावतात? महासागरामध्ये. त्याचप्रमाणे सर्व धर्म हे जरी वेगवेगळे दिसत असले तरी त्यांचा देखील समावेश कुठं होतो? मानवता धर्मातच. म्हणजे खरा धर्म कोणता आहे? मानवतेचा धर्म हा एकमेव धर्म आहे. त्यातच इतर सर्व धर्म समाविष्ट होतात. पुढचा श्लोक पाहूयात. षडजमूला यथा सर्वे संगीते विविधाः स्वराः तथा मानवता धर्मं सर्वे धर्माः समाश्रिताः.
अन्वय पाहूयात. यथा संगीते विविधाः स्वराः षडजमूलाः तथा सर्वे धर्माः मानवताधर्मं समाश्रिताः. शब्दार्थ पहा. षडजमूलाः, षडज स्वर हे ज्यांचे मूळ आहे असे. सरळ अर्थ पहा. ज्याप्रमाणे षडज हे संगीतातल्या विविध 7 स्वरांचे मूळ आहे, त्याचप्रमाणे मानवता धर्मावर इतर सर्व धर्म आधारलेले आहेत. सा रे ग म प ध नी हे संगीतातले 7 स्वर आहेत. हे 7 स्वर षडजामधून निर्माण झालेले आहेत. तसेच सर्व धर्म हे मानवता धर्मातूनच निर्माण झालेले आहेत. पुढचा श्लोक पहा. एकीभूय यथा सर्वे वर्णा गच्छन्ति शुक्लतां तथा संभूय शंसन्ति धर्मा मानवता गुणम. अन्वय पाहूयात. यथा सर्वे वर्णाः एकीभूय शुक्लतां गच्छन्ति तथा धर्मा संभूय मानवता गुणम शंसन्ति. शब्दार्थ पाहूयात. वर्णाः रंग एकीभूय एकत्र येऊन शुक्लतां गच्छन्ति पांढरे होतात. संभूय एकत्र येऊन. सरळ अर्थ पहा. ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो, त्याचप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता माणुसकी या गुणाची स्तुती करतात. अर्थातच काय की विविध रंग, वेगवेगळे रंग एकत्र आले, एकत्र मिसळले गेले की पांढरा रंग बनतो. तसंच आहे सर्व धर्म मानवता धर्म या कल्पनेत एकत्र येतात. पुढचा श्लोक पहा. सर्व व्याप्नोति सलिलं शर्करा लवणं यथा एवं मानवता धर्मो धर्मान व्याप्नोति सर्वथा. अन्वय पाहूयात. यथा शर्करा लवणं सर्वं सलिलं व्याप्नोति तथा मानवता धर्म धर्मान सर्वथा व्याप्नोति. शब्दार्थ पहा. व्याप्नोति व्यापते, सर्वथा सर्व प्रकारे. सरळ अर्थ पहा. ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व पाणी व्यापते, त्याचप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांना सर्व प्रकारे व्यापतो. पुढचा श्लोक पहा. यथा प्रकाशयत्योके भानुर्भुवनमण्डलं धर्मान् प्रकाशयत्येकस्तथा मानवता गुणः. अन्वय पाहूयात. यथा एकः भानुः भुवनमण्डलं प्रकाशयति तथा एकः मानवता गुणः धर्मान् प्रकाशयति. शब्दार्थ पहा. भानुः म्हणजे सूर्य, भुवनमंडलम जग, प्रकाशयती प्रकाशित करतो, दाखवतो. सरळ अर्थ पहा. ज्याप्रमाणे एक सूर्य पृथ्वी किंवा जग प्रकाशित करतो, त्याप्रमाणे माणुसकी हा एकच गुण सर्व धर्म प्रकाशित करतो. पुढचा श्लोक पहा. आत्म्योपम्य समाश्रित्य मानवो मानवैः सह यदा व्यवहारे लोके तदा मानवता भवेत्. अन्वय पहा. यदा आत्मौपम्यं समाश्रित्य मानवः मानवैः सह लोके व्यवहरेत तदा मानवता भवेत्. शब्दार्थ पहा. आत्मौपम्यम आपल्याप्रमाणेच इतर आहेत ही भावना किंवा धारणा. व्यवहरेत
व्यवहार करावा किंवा करील. सरळ अर्थ पहा. आपल्याप्रमाणे दुसरा आहे अशर भावना ठेवून माणूस इतर माणसाशी वागेल तेव्हा मानवता होईल. पुढचा श्लोक पहा. सर्व धर्मान परित्यज्य भज मानवतां ध्रुवं यशोबोधीय कृतपंथः तथा श्रेयस्करोऽपि च. अन्वय पहा. सर्व धर्मान परित्यज्य मानवतां ध्रुवं भज एषय अभ्युदयकृत तथा श्रेयस्करः अपि पंथः. शब्दार्थ पहा. ध्रुवम निश्चितपणे, अभ्युदयकृत उत्कर्ष करून देणारा, श्रेयस्करः श्रेय कल्याणकारी, पंथः मार्ग. सरळ अर्थ पहा. इतर सर्व धर्माचा पूर्णपणे त्याग करून मानवतेचा पक्का स्वीकार कर. हा उत्कर्ष आणि कल्याणही करून देणारा मार्ग आहे. म्हणजेच काय की प्रत्येक माणूस इतरांशी माणुसकीच्या नात्याने वागेल तर आपापसातील भांडणे मारामाऱ्या बंद होतील आणि समाजात शांतता नांदेल. एकमेकांना समजून घेण्याच्या मदत करण्याच्या प्रवृत्तीमुळे सर्वांचाच उत्कर्ष होईल. अभ्युदयासाठी शांततेची आणि परस्पर सहकार्याची गरज असते. मानवता धर्म स्वीकारला, आचरणात आणला तर या दोन्ही गोष्टी साधतील आणि सर्वांचाच उत्कर्ष होईल, प्रगती होईल. आपल्याप्रमाणेच इतर माणसे आणि प्राणी आहेत. त्यांना सुद्धा आपल्यासारखेच मन आहे याची जाणीव ठेवून इतरांशी व्यवहार करणे म्हणजेच मानवता धर्म. सर्व धर्म शेवटी हेच सांगतात. सर्व धर्माचे स्वरूप या मानवता धर्मानेच कळते. व्यावहारिक उत्कर्ष आणि कल्याण साधून देणारा हा धर्म प्रत्येकाने स्वीकारावा. मानवता हाच सर्व धर्मांचा सारांश, गाभा आणि प्राण म्हणजे माणुसकी सुद्धा आहे. म्हणून सगळ्यांनी मानवता धर्म हा जोपासला पाहिजे. अशा प्रकारे आज आपण या पाठातून मानवता धर्माची शिकवण घेतली. हा भाग आपल्याला भाषांतरासाठी आहे, त्यामुळे लक्षपूर्वक याचा अभ्यास करावा. तसेच भाषा अभ्यास देखील सोडवावा. धन्यवाद.